रायगडमध्ये विकास गोगावले माडगाव तर्फे बीडवाडी रायगड या ठिकाणी ते होते। शिवसेनेचे ते आहेत आणि ते विजयी झालेले आहेत। विकास गोगावले यांचं नाव सुद्धा एका प्रकरणामध्ये समोर आलं होतं। हाणामारीच्या प्रकरणामध्ये नाव समोर आलं होतं मागच्या निवडणुकीमध्ये आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी बाजी मारलेली आहे आणि ते जल्लोष साजरा करताना सुद्धा दिसून येत आहेत। तर महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये कशा पद्धतीने चित्र आहे, त्याच्यामध्ये कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मराठवाड्याचं चित्र आपण बघितलं आणि त्याचबरोबर जे नेत्यांचे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते त्यांचं नेमकं काय झालं, मतदारांनी त्यांना स्वीकारलं की नाकारलं, हेही आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून बघत आहोत। रायगडमध्ये विकास गोगावले माडगाव तर्फे बीडवाडी गटामधून ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते। भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावलेंचा विजय झाला। आपल्यासोबत ते थेट आहेत। जिल्हा परिषदेची निवडणूक विजयी झालात, पहिली तुमची प्रतिक्रिया मला हवी। पहिल्यांदा मी माझ्या मायबाप जनतेचं सर्व मतदार बंधू बहिणींचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो की त्यांनी मतास्वरूपी आशीर्वाद मला या ठिकाणी दिला आणि पहिल्यांदा मी या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आज निवडून आलेलो आहे। नाहीतर गेले 15-16 वर्ष मी पक्षाचं काम या ठिकाणी करतो आहे। आदरणीय शिंदे साहेबांनी मला तिकीट दिली, आदरणीय भरतशेठ गोगावले साहेबांनी तिकीट दिली आणि ज्या जनतेने भरतशेठना आमदारकीच्या वेळा 1600चा लीड होता त्याच जनतेने भरतशेठच्या मुलाला 5000 मताधिक्याचा लीड दिला आणि म्हणून लोकांनी जो काय मला कौल दिला त्याबद्दल लोकांचा 5 वर्ष विकास गोगावले या सेवेकरी म्हणून काम करणार। विकास गोगावले विकास करतील, पण विकास गोगावलेंच्या विरोधामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये काही षडयंत्र झालं असं कार्यकर्ते म्हणतात, पण नेमकं काय आहे आता, काय सगळ्याची ही परिणिती पुढे आली आहे? ना आता दूध का दूध पाणी का पाणी वरचा बघतोय आणि म्हणून आमची नियत नीतिमत्ता साफ आहे। माझ्या वडिलांनी जे सांगितलेली मला शिकवण आहे, आदरणीय बाळासाहेबांची शिकवण घेऊन चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। म्हणून आम्ही समाजकारण करतो, पण समाजामध्ये काही जणांनी अडथळा केला म्हणून आज ते प्राचित त्यांना भोगावं लागतं आणि म्हणून शिवसेनेने आज क्लीन स्वीप दिली। राज्यातले सत्ताधारी इथे विरोधात होते, म्हणजे अगदी भाजपा पण विरोधात आहे आणि तटकरे ते तर आता पारंपरिक विरोधक तुमचे तसे चित्रच आहे। तटकरेंचं डाव साधण्यामध्ये तटकरे माहीर आहेत आणि ते सोयीचं राजकारण करतात। म्हणून काल रामदासभाईंनी जे वक्तव्य केले ते चुकीचं काय चुकीचं रामदासभाई बोलले, रामदासभाई बरोबर बोलले की तटकरे साहेबांसारखा विश्वासघाती माणूस या रायगड जिल्ह्यामध्ये नाही, या रायगड जिल्ह्यामध्ये सोडा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही आणि म्हणून त्याप्रमाणे जे काय सगळं हळूहळू खरं ठरलं आणि उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने भारतीय जनता पार्टीला पण समजेल। शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे, पुढच्या 5 वर्षामध्ये विकास गोगावले कुठे दिसतील आणि 5 वर्षानंतर 2029च्या निवडणुकीत कुठे असतील? आत्ता मी रायगडचा सेवेकरी म्हणून पहिला या ठिकाणी लोकप्रतिनिधी झालेलो आहे जिल्हा परिषदचा। त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून चांगलं काम या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याला दाखवेल आणि मग नंतर जिल्हा ठरवेल काय करायचं आहे आणि त्याच्याकरता निश्चित फडणवीस साहेबांचे आशीर्वाद, शिंदे साहेबांचे आशीर्वाद मी घेईन। नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेचा, सुमित सावंत, न्यूज 18 मराठी। हे सगळे मानले का भेटे? करू नका ही माझी पहिली विनंती आहे। आपण आतापर्यंत 4 वेळा उमेदवार आपण विजय झालो, आपण शिस्तीने चाललो म्हणून लोक आपल्याला स्वीकारतात हे लक्षात ठेवा। विरोधकांनी देव पाण्यात घेऊन ठेवले होते, 3-3, 4-4 पक्ष एकत्र आले, परंतु त्यांना तुम्ही आसमान दाखवलं, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार। आम्ही जे काम करतो ते बोलतो, जे काम करत नाही ते बोलत नाही आणि आम्ही खोटं कधी बोलत नाही आणि आम्ही जनतेच्या मनातले लोक आहोत। आम्ही जनता हे आमचं दैवत आहे आणि म्हणून करता जनतेने आम्हाला एवढा मोठा कौल दिलेला आहे। तटकरेंचा सुपडा साफ झाला, एकच उमेदवाराला पंचायत समिती, पण बाकी सगळ्या ठिकाणी अगदी आघाडी मिळवता आली। ठीक आहे, आता त्यांनी त्यांचं काम केलं, आम्ही आमचं काम केलं, जनतेने आम्हाला स्वीकारलं। पण आता पुढच्या 5 वर्षामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपद आपल्याकडे असेल का? विकास गोगावलेंच्या नावाची चर्चा ते आताच नाही सांगत, जर आम्हाला बसावं लागेल, शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य। पण इथे तुमच्या विरोधामध्ये खरं तर भाजपा पण गेली, इथे दरेकर येऊन गेले होते, पण सगळे आले परंतु जनतेने त्यांना स्वीकारलं नाही, नाकार। राज्यात एकत्र पण महाडमधलं चित्र वेगळं होतं। बघूया आता काय होतं, चला। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट पुढेचा सुमित सावंत, न्यूज 18 मराठी, महाड। तर रायगडमध्ये गोगावलेंनी ताकद लावलेली होती, त्यांना विजय येताना दिसून येतोय। त्याचबरोबर अलिबाग मधलं चित्र नेमकं काय आहे तेही आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमधील थळ मतदारसंघामधून शिवसेनेच्या मानसी दळवी यांना विजय मिळालेला आहे। तर मानसी दळवी या शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी आहेत, म्हणजे त्या या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत आणि मतदारांनी त्यांना स्वीकारल्याचं दिसून येत आहे। म्हणजे आमच्या तिन्ही आमदारांचं काम याचीही पावती आहे असं या ठिकाणी मी सांगते, कारण विरोधकांना त्यांचा धोबीपछाड या ठिकाणी जनतेने केलेला आहे।
आणि जर तुम्ही पाहिलं तर थळ मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघामध्ये सुद्धा अतिशय भरघोस मतांनी असे आमचे उमेदवार शिवसेनेचे शिंदे गटाचे निवडून आलेले आहेत. कर्जतमध्ये मात्र याच्या उलट चित्र आपल्याला पाहायला मिळते. कर्जत तालुक्यामधील मोठे बेणगाव या पंचायत समिती गणातून आमदार महेंद्र थोरवे यांच्या सूनबाई श्वेता प्रसाद थोरवे या पराभूत झालेल्या आहेत. चित्रा जगदीश ठाकरे या नवख्या उमेदवारानं त्यांना पराभूत केला आहे. ही पंचायत समिती आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रतिष्ठेची केलेली होती, मात्र एका नवख्या उमेदवार चित्रा ठाकरे यांनी विजय मिळवलेला आहे. तर 500 पेक्षा जास्त मतांनी श्वेता थोरवे यांचा पराभव झालाय. आमदार महेंद्र थोरवे यांना परिवर्तन विकास आघाडीनं जोरदार धक्का दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. तर पंचायत समितीमध्ये नेमकं काय चित्र आहे ते आपण या ठिकाणी बघतोय. साताऱ्यामध्ये आणि साताऱ्यामधलं चित्र आपण बघितलं तर इथं भाजप 180 जागांवर विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. त्याच्यानंतर शिवसेना 2500 जागांवर विजयी झालेला आहे. पंचायत समिती आणि झडपीचा हा गुलाल आज उधळला जातोय. निकाल आपण सकाळी 10 वाजल्यापासून वेगवान पद्धतीनं बघतोय. महेंद्र थोरवे यांच्या सुनेला पराभवाचा धक्का बसलेला आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणावी लागेल, कारण थोरवेंनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली होती, मात्र त्यांच्या सुनबाई इथं पराभूत झाल्या. एका नवख्या उमेदवार म्हणजे चित्रा ठाकरे यांनी त्यांचा पराभव केला आणि मुख्य म्हणजे 500 पेक्षा जास्त मतांनी त्यांचा पराभव झाला. तर दुसरीकडे सोलापूरमध्ये राम सातपुते यांनी आपली कामगिरी दाखवून दिलेली आहे. राम सातपुते यांचा लोकसभेला पराभव झाला होता, मात्र विधानसभा असेल किंवा त्याच्यानंतर झालेल्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सातत्यानं काम केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. नेत्यांच्या नातेवाईकांचं नेमकं काय झालंय हेही आपण बघतोय. आणि राम सातपुते आता जेव्हा या झडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपची कामगिरी या परिसरामध्ये चांगली राहिलेली आहे, तेव्हा राम सातपुते दंड थोपटताना दिसत आहेत, गुलाल उधळताना पाहायला मिळत आहे. मध्ये भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ करणारी अवलाद अजून जन्माला यायची आणि ते एखाद्या दारुड्याने बेवड्याने म्हणलं इथलं भाजप संपत नसतं. इथलं भाजप हे ताकदीने उभा करायचं काम राम सातपुतेने केलेलं आहे. आज मोहिते पाटलाचा घरातला उमेदवार आम्ही पंचायत समितीला पाडला, जिल्हा परिषदला जानकरचं पोरग पाडलं. राज्याचे नेते देवाभाऊ जयाभाऊ यांचा हा विजय आणि यामुळे हा विजय मी या ठिकाणी इथल्या जनतेच्या चरणी समर्पित करतो. इथल्या जनतेला त्या ठिकाणी विश्वास देतो. तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलाय त्याला कधीही तडा जाणार नाही. लोकसभा आणि विधानसभेचा एकत्रित कार्यक्रम आम्ही केलेला आहे. या ठिकाणी आपण बघितलं की दोन्ही शक्ती एकत्र आल्या होत्या आणि त्यांनी त्यांचं सर्वस्व या ठिकाणी पणाला लावलं होतं. पण जनता ही कामाच्या माणसासोबत उभी राहिली. कोण काम करतो आणि कोण जनतेच्या सगळ्या प्रश्नांना उपलब्ध राहतं याला जनतेने आज कौल दिलेला आहे, विजयाचा कौल दिलेला आहे. आणि आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन, कारण त्यांनी दिवस रात्र यासाठी मेहनत घेतली होती. मी बघितलं आहे की एखादी शेतकरी महिला जरी असेल ती रानात जातानाही तिच्या मुलाला सोबत घेऊन जाते. त्याच महिलेपासून मी प्रेरणा या ठिकाणी घेतली. खरं तर ही गोष्ट, हा प्रवास माझ्यासाठी आव्हानात्मक होताच, पण हिला मी घरी ठेवून देखील जाऊ शकत नव्हते. टीका करणाऱ्यांनी छोट्या बाळाला देखील सोडलं नाही याचं मला खूपच खेद या ठिकाणी वाटतो. पण हा सगळा प्रवास पार पडला. हे आव्हानात्मक गोष्ट ह्या आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेने मला ठिकठिकाणी साथ दिली. हा विजय मी त्यांना समर्पित करते.